चंदन भाऊ, नाक्यावर पोलीस आहे. आपल्याला माल लपून ठेवावा लागते, नाही तर खाली करावा लागते. सांग चंदू भाऊ, काय करू? एवढा मोठा माल कुठे लपून ठेवशील त्या बायकोच्या साडीमध्ये? एवढं मोठं जंगल आहे. अरे तुला तर माईस बायको दिसली का रे? हे खोळं लपवासाठी? राजा, तू समजून घे, ज्याला तू खोळं समजत आहे ते खोळं नाही, सबसे महंगा चीज है वो, लाल चंदन. चंदू भाऊ, ते नाव बी चंदन आणि चंदनची तस्करी करू लागलो आपण. अरे बापरे, साला हे तर बुढीस नवीन न्यूज आहे का? काय सकाळी त्या घरात ते अटकलं होतं का रे? आवाज असा येऊ लागला. हा चंदू भाऊ, नाक्यावरून माल काढणं मुश्किल आहे भाई. ठाणेदार भल्ला गरम आहे. कारण की मी कालच त्याच्या बायकोला विचारलं होतं. लाल चंदनची तस्करी करण्यासाठी आपल्यासाठी एकच माणूस आपलं काम करू शकते, ते बी आहे. चंदू, हा चमन चमली आपली मदत पाहत बरं करन. तो तोंड पाहिलं ते गांजा पेल्यासारखं दिसते. चिमेल सावण्याचा मुक्का बसणं बे, मुक्का बसणं. पुष्पा भाऊ आहे ते, पुष्पा भाऊ. पुष्पा भाऊ, चौकीवर पोलीस आहे. आपल्याला माल चौकीच्या बाहेरच काढायचा आहे. इले काय जमन? अरे चंदू भाऊ, इले नाकाच्या बाहेर शेमूळ काढता नाही येतो आणि तुम्ही इले चौकीच्या बाहेर माल काढायला लावू लागले. पुष्पा, नाम सुन के तुम बाई समझी क्या? नहीं, मैं मानुस हूँ. मैं झुकूंगा नहीं साला. पुष्पा भाऊ, हे छपरी चाळी सोडून दे. एवढा मोठा हिरो आणि तू छपरी चाळी करू लागला पुष्पा भाऊ. पहिलेच म्हणलं होतं चंदन भाऊ, कोणाच पुष्पिन बिस्पीचं काम थोडी आहे. त्या झाकण झुलाला कोण बोलवलं? ग्रुप मध्ये कोणी ऍड केलेले? एवढा मोठा हिरो मी. अरे थोडीशी इज्जत द्या रे, थोडीशी इज्जत द्या रे. मला तलप लागली. मला आता चाय पाहिजे. भोकात गेलं ते. इज्जतच नाही देऊ लागली खोकणीची. भोकात गेलं, मला चाय पाहिजे आता. दूध की चाय, दूध की चाय. डॉली भैया चाय लेके. टेंशन काय को लेता है पुष्पा भाई, जब पी ले तू डॉली की चाय. अरे बाप रे, डॉली बाय, बिग फॅन, बिग फॅन. डॉली डॉली, तू इथं आला? त्याले मन वरून खाली मुत म्हणा, डायरेक्ट तोंडा डायरेक्ट चाय बनून जाते. बोलो पुष्पा भाई, चाय पियेंगे? मी नाही पितो आता चाय, मला सर्व माहित आहे. पुष्पा भाऊ, मी स्टाईल मारतो रे पुष्पा भाऊ. डॉलीची स्टाईल पाहासाठी येते रे. एक फोटो काढतो रे मी आता तुया. ए फोटो नको काढू, ए फोटो नको काढू रे गांडू. अरे त्यातले टाकून त्या गांडीत. धंदा त्या बरा चालू आहे डॉली, है ना? ए पुष्पा, त्या डॉलीच्या मूत म्हणतो, सॉरी सॉरी, चाय नंतर पेजो तू. पहिले माझ्या मालाची सेटिंग लाव तू. तुझा माल म्हणजे सुनील भाऊचा माल, म्हणजे लाल चंदन. चौकीत अजून पोलीस आहे, तिथून आपल्याला माल काढायचा आहे. चंद्या, तुझ्यासाठी विहिरीत जाऊन जीव देऊ शकतो मी. दे दे, श्रीवल्ली तर मग माझी होणार. हे पहा चंद्या, अपोजिट साईड पोलीस राहन. त्या रस्त्यावर गावातले बुढे जात हागाले थंडीच्या यानं. पुष्पा भाऊ, तिथून तुम्ही लाल चंदन नेसाल, पुरं लाल चंदन पिवळा होऊन येणार पुष्पा भाऊ. तिथून गावातले लोक पादू पादू घाऊन करते ना, तुमच्या नाकातले केस सुद्धा जळून जाणार. या डॉली चेमण्याला कोण घेतलं ग्रुप मध्ये? सॉरी पुष्पा भाऊ. हे पहा चंदन, आपल्याला आपल्या मालाची तस्करी करायची आहे, ते बी खुल्या रस्त्यातून. एक गाडी मी आणि एक गाडी तू, ते खुल्या रस्त्यात आपण दोघं समोर चालले जाऊ. ते काय वाघ बोलला? जा पुष्पा भाऊ, वाघाला एक बुक्की मारून ये. तू माई मराठीच वाट पाहत आहे. तिकडे माई श्रीवल्ली माई वाट पाहत असेल. तेरी झलक चलती सावधानाचा सैनिक. श्रीवल्ली पुष्पाराज आहे घरी? नाही आहे पुष्पाराज घरी. मग आपण दोघं प्रेम करू ना? नाही रे बाळ्या, ते बायको नाही घरी. पुष्पाराजला सांगून देणार ना. काय पाहिलं त्या ठुकऱ्यामध्ये कशी काय पटली तू? 10 दिवस सांगून नाही तू, तुझ्या त्याच्या अंगाचं. माझ्यासोबत पटली असती तू, मस्त तुला महाराणी बनवून ठेवलं असतं. पुष्पा, माझ्यासाठी गाणं म्हण ना तू. ठीक आहे. डोळ्यातून डोळे टाकून तुझ्या प्रेमात पडलो. चालतेस तू डुकरावानी, पायते तू हल्ल्यावानी, तुझी झलक सलपी ओ डुकरी. तुला पाहून ग रस्त्यावर मी पडलो. तू हा एक नंबरची ठोकणी शिवली. पुष्पा पुष्पा, माझ्यासाठी असं गाणं म्हणलं का तू? ये संध्याकाळी आता तू घरी. तो थांबव श्रीवल्ली. मालचा काही पता लागला का नाही? भोगतात गेले ते निरा माल माल निरा. पुष्पा तिकडे प्लॅनिंग करू लागला. भोगतात गेलं तुमचं काय माल? तुमच्या यानं मला कपडे नाही भेट लागले घालायला.
तुमचा माल भोकात नेऊन टाका. तुमच्या यानं मला कपडे नाही घालायला भेटू लागले. पुष्पा तिकडे माल करू लागला, तिकडे इकडे तू माल करू लागला. माले जावयांच्या आता भोसडीची हो, एवढं राबट कायले तुमच्या आर्टिस्ट करू लागलो मी. तुम्ही उलटे मला प्रश्न विचारता. एक वेळा मा हाती ते लाल चंदन लागू दे, नाही तुमच्या ढोंगात जे लाल चंदन नाही टाकलं की माझं नाव बदलून ठेवता. नावाचा मी राक्षक नाही. ज्या टायमिले पुष्पा प्लॅनिंग करत होता ना, त्या टायमिले मी त्यांची प्लॅनिंग ऐकू लागलो होतो लपू. आणि तेवढ्या ते डॉली चायवाला बी आला. नाक्यावर पोलीस आहे म्हणून ते दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे म्हणते. अरे फोकनीच्या डॉलीवाला आलता तिथे माझ्यासाठी चहा आणायचा होता. मग ते जाऊ दे, मला त्यांची प्लॅनिंग सांग तू आता. पुष्पा म्हणे बापून बा तिकडे चौकीमध्ये पोलीस आहे तर आपण कच्च्या रस्त्याने जाऊ म्हणे, असा म्हणे पुष्पा. त्या टाइमिंग मी ऐकत होतो. पुष्पा मैं झुकूंगा नहीं साला. सवारीचा पुष्पा सीधा पाय ना तिकडे जायला पाहू लागला. टाकशील ना गाडी उडून निघून तिकडे झुकूंगा नाही साला. हे आपण की स्टाईल आहे पुष्पा. घनश्याम वाट कशाची पाहत आहे. गाडी काढ आपली. चाकू सुरी सर्व टाकते गाडीमध्ये. त्यांना आपण पकडू आणि माल आपल्या ताब्यात घेऊन घेऊ. ही, हा, हा, हा. काका मला आज माझ्या मालनं मला भेटायला बोलवलं तर मी येऊ नाही शकत. 200चा माल साठी करोडाचा माल सोडू लागला, चाटू लागला. ते 200च्या मालासाठी इकडे करोड भेटू लागले ना. भोका टाका तुम्ही ते. म्हणूनच तर माझी काकू तुमच्यापाशी टिकली नाही. तुमचा करोडाचा माल तुम्हीच पाहा, घाला तुमच्या गाडीत ते. मी तर चाललो. एवढा पैसा येणार आपण दोघंच घेऊन घेऊ. जाय गाडी काढ. बाबा आपली गाडी पंचर झालेली आहे. पंचर आहे गाडी आपली. अरे फोकनी जेव्हा तुमच्या यानं तुम्ही गुंडा नाही बनलो आता लोक. तुम्हीच मला पुढे नाही जाऊ दे. भोकात जाऊ द्या. मी माझा जीव देतो. माझा जीव देतो. बरं तुम्ही जीव द्या, मी तेलवीची सोय लावून येतो. मग पाणी सर्व सोय लावून येतो. पुष्पा डोळे खुल्ले ठेवजो. असं माणसावर राक्षसने आपला प्लॅन अनसक्सेसफुल केलं, तसं नाही झालं पाहिजे. अबे माय डोळे तर खुल्लंच आहे रे. येऊ दे ना, राक्षस भिक्षे झाले. आता का राक्षस माझ्या समोर आला ना, त्याची पुरी मैफिल एक करतो मी. ते येऊ दे राक्षसले. पुष्पा राक्षस मी तुलाच नाव घेऊ रे. तू फक्त नाव कोणाच नको, तू भाला बरोबर पकड, नाही टाकशील ना ढोंगणात. पुष्पराज माल मेरे हवाले कर दे. मा आंबा देतो तुले. तलवार नीचे कर दे पुष्पा. पुष्पा झुकू नको तू. तू झुकला जसा मी भाला पकडला तसंच हे ढुंगणात चालला जाणार तुया. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला.